मागे ना सिमेंटचा रस्ता तापलेला असताना सुद्धा आणि वर तळपता सूर्य डोक्यावर असताना मोठ्या निर्धारानं तुम्ही सगळे रस्त्यावर बसलेला जवळपास 1.25 तास झाला तरी कुठल्याही शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये ही जागा सोडायचा विचार अजिबात नाही का आहे. आणि जोपर्यंत आपल्याला काही ठोस सांगितलं जात नाही तोपर्यंत आपण आंदोलनाचा फेरविचार अजिबात करायचा नाही या मताचा मी आहे. विधानसभेचं अधिवेशन चालू आहे पण या अधिवेशनामध्ये 2 पक्षाच्या आणि मंत्र्यांच्या ज्ञानवाराबद्दल चर्चा होते. त्यासाठी सभागृह तर्कून होतं कोण कुठला तो खरात लिंग पिसाट खराताच्या मुद्द्यावर आवाज उठतो. पण 50 वर्षामध्ये पहिल्यांदा काहीतरी सरकारकडे मागायला आलेल्या या कोकणातल्या शेतकऱ्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं. एवढंच नव्हे तर या आंदोलनाला एक प्रकारे वाहतूक वळवलेली याचा अर्थ तुम्हाला अद्दल घडवण्यासाठीच ही वाहतूक वळवलेली असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. म्हणजे उन्हात दिवसभर करपून मरा इथं आम्ही आमची सोय बघितलेली आहे. पण प्रशासनाला हे माहिती नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांची अवतार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. कात्रजचा घाट कसा दाखवायचा आम्हाला चांगलं माहिती आहे आणि शाहिस्तेखानाची बोट कशी छाटायची हेही चांगलं आम्हाला माहिती आहे. तेव्हा जर तुम्ही दिवसभर इथंच तळपत राहा आम्ही तुमच्या आंदोलनाची दखल घेणार नाही असं जर कुणाला वाटत असेल तर यांना अपेक्षित नसलेला झटका आम्ही कधी देऊ शकतो हे त्यांनी लक्षात ठेवावा. गेली 35 वर्षे तेच केलेलं आहे. मी आम्हाला गृहीत धरू नका आणि त्यामुळं मला माहित आहे की सगळ्या वाटा या नदीला जळून मिळतात. सगळे ओळ नदीला जळून मिळतात. मग नदी अडवली तर मग काय करणार आहे. आणि एक लक्षात ठेवा हे झाल्यानंतर संपलेलं नाही. एक दिवस या मुख्यमंत्र्यांच्या घरावर धडकल्याशिवाय सोडणार नाही हेही लक्षात ठेवा. त्यामुळे कुठं कुठं अडकणार आहे कुठं कुठं अडकवणार आहात. तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही उन्हात एवढा वेळ बसलेला आहात अजून बसायची तयारी आहे. पण महात्मा गांधींनी आपल्याला सविनय कायदेभंग शिकवलेला आहे. सविनय कायदेभंग याचा अर्थ काय. सविनय कायदेभंग याचा अर्थ असा होतो की विनम्रपणानं नम्रपणानं कायदा मोडायचा कायदा तोडायचा आणि सरकारची एक प्रकारे अडवणूक करायची याचा अर्थ सविनय कायदेभंग. आम्ही तेच करायला इथं आलेलो आहोत. तेव्हा सरकारची अडवणूक होणार नसेल तर कुठे अडवणूक होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. आता जर का उन्हाळ्यामध्ये आपण इथं एकत्र बसत असू तर उन्हामध्ये 5-6 किलोमीटर चालायला तुम्हाला काय अवघड आहे का. राजू शेट्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजू शेट्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मग आपण चालत चालत दक्षिणेच्या दिशेनं अशा पद्धतीने जाऊ जिथं बायपास यांना करता येणार नाही. असं करूया आणि तिथं गेल्यानंतर आपण आंदोलन चालू करू आणि पुढे काय करायचं ते तिथे गेल्यावर ठरवू. राजू शेट्टी तुम आगे बढ़ो.
सगळ्यांनी गाड्या इथंच ठेवा. गाडीला ड्रायव्हरला तिथे नंतर घेऊन यायला सांगा. आपण सगळ्यांनी चालत जायचं. चालायला जमणार आहे का नाही? सगळ्यांनी माझ्या सकट सगळ्यांनी चालत त्या दिशेनं जायचं आणि तिथं गेल्यानंतर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.